आणि आता बातमी बिहारच्या राजकारणातली। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधी बिहारमध्ये मोठा उलटफेर होताना दिसतोय। मुख्यमंत्री नितीश कुमारांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी आहे आणि असं झाल्यास बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतोय। पाहूयात। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। उद्या नितीश कुमार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। याआधी नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांना राज्यसभेमध्ये पाठवण्याची चर्चा होती, पण निशांत यांच्याऐवजी नितीश कुमारच राज्यसभेमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल। बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा आणि निशांत कुमार यांची नावे चर्चेत आहेत। बिहार विधानसभेच्या 2025च्या निवडणुकीत एनडीएनं 202 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं। बिहार निवडणुकीमध्ये भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता। नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला 85 जागा मिळाल्या होत्या। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने 19 जागा मिळवल्या होत्या। बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपनं मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना दिलं होतं। आता नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता असल्यामुळे भाजप स्वतःकडेच मुख्यमंत्रीपद ठेवण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही केवळ चर्चा ठरते की खरोखरच नितीश कुमार केंद्रात खासदार म्हणून जातात, मंत्री म्हणून जातात। येत्या काही दिवसात ते स्पष्ट होईल, पण मला वैयक्तिक विचाराल तर मला ही शक्यता फार कमी वाटते आहे। फार तर निशांत कुमार त्यांचे चिरंजीव खासदार म्हणून जातील आणि नितीश कुमार हे बिहार सोडतील असं मला वाटत नाही। अर्थात भारतीय जनता पक्षाचा तो प्रयत्न असेल।